आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। या निमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर सकाळपासून भीम अनुयायांनी हजेरी लावली होती। महापरिनिर्वाण दिन आज सर्वत्र साजरा केला जातो। नागपुरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। काय सांगाल, पवित्र स्थान आहे, पवित्र स्थानी आला आहे, अभिवादन केलेलं, काय मनात एका अर्थानं भावना तुझ्या? मी बघा आज नांदेडवरून आलेलो आहे। मला भंडाऱ्याला जायचं आहे, पण आज महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे माझ्या मनात आलं की आपण जायचं आणि बाबासाहेबांचे दर्शन घ्यायचं किंवा त्यांची भेट घ्यायची। त्यामुळे खूप आनंदी आणि शांत वाटत आहे आज। आपण बघितलं असेल की हा तरुण आहे, तिथून अभिवादन केलं। असे अनेक अनुयायी जे एकंदरीत येतात असतात। आपल्यासोबत आणखी काही व्यक्ती त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय वाटतं, अभिवादन केलंय, काय सांगाल? बाबासाहेबांचा परिनिर्वाणानिमित्त जे दुःखाचा दिवस आज जो आहे, त्या दुःखाचा दिवस सगळे जे विदर्भातले आहो या बाहेर देशातले आहो, त्या कारण त्या भारत देशातले सगळ्यात जास्त लोक आपल्या दीक्षाभूमीला एवढं मोठं स्थान आहे। बाबासाहेबांनी संविधान ज्यांनी बनवलं सगळ्यात मोठं, त्या संविधानाच्या निमित्ताने सगळेच जण लोक त्या संविधानाला मानून त्या बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करतो। जे बाबासाहेबांना आम्हाला 6 डिसेंबरला दुःखाचा दिवस असल्यामुळे आम्ही स्वतः अभिवादन करतो। आपण बघू शकता की दुःखाचा दिवस आणि एकंदरीत अभिवादन करण्यासाठी जे आहे ते अनुयायी हळूहळू याला सुरुवात झालेली आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।